पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयावर बॉम्बनी उडवून देण्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे। अनोखी ईमेल आयडीवरून बॉम्ब ठेवल्याचे ईमेल जिल्हा कार्यालयावर प्राप्त झाले होते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिस्थिती सर्वच कार्यालय खाली करण्यात आली आहे। सदरचा ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून पोलिसांनी ह्या बाबतीची तत्काळ दखल घेत जिल्हा कार्यालय सह प्रशासन व अ आणि ब तत्काळ खाली करण्यात आली असून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे। नागरिकांना अनोखी वस्तू आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला संपर्क करावा। कोणतीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी देताना काय म्हटले आहे हे देखील ऐकूया। सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिशियल मेल आयडीवर एक मेल रिसीव झालेला आहे। त्याच्यामध्ये आज दुपारी 3:30 वाजता या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे, त्याचं एक्सप्लोजन होईल अशा स्वरूपाची एक माहिती दिलेली होती। त्या अनुषंगाने संपूर्ण बिल्डिंग, कलेक्टर ऑफिस आणि त्याला जोडून असणारे प्रशासकीय इमारती यामधले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। या बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, आजूबाजूचा परिसर याची परिपूर्ण पाहणी BDDS पथकाच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये कुणी असणार नाही याची खात्री आम्ही करत आहोत। त्याचबरोबर परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही संशयित वस्तू वगैरे आहे का याची सुद्धा खात्री आम्ही केलेली आहे आणि जी SOP दिलेली आहे या बाबतीमधली त्या SOP प्रमाणेच परिपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जो मेल रिसीव झालेला आहे त्या मेलची ऑथेंटिसिटी काय आहे, तो कुठून आलेला आहे मेल, याचे डिटेल्स हे आमचे सायबर सेल घेत आहे। महाराष्ट्र सायबर सेलचे आम्ही संपर्कात आहोत, त्यांचीही मदत या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये त्याची सत्यता पडताळण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे। सर्च ऑपरेशन सकाळपासून सुरू आहे, काय संदिग्ध वस्तू सापडली अद्याप तो सर्चमध्ये अशा स्वरूपाची कुठलीही संदिग्ध वस्तू सापडलेली नाही आहे। तरीसुद्धा आजूबाजूचा परिसर आम्ही सध्या चेक करत आहोत। BDDचं पथक आहे, ज्याच्या मार्फतीने आम्ही ते चेक करतो आहोत। HHMD वापरून सुद्धा आमची काही पथकं या ठिकाणी तैनात केलेली आहेत। त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन्स म्हणून आम्ही QRTची टीमसुद्धा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। थँक्यू।